दिवसांनंतर आज पुन्हा एकदा शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे लहान मुलांचा आवाज आता पुन्हा एकदा शाळेमध्ये ऐकू येणार आहे। किलबिलाट जो आहे लहान मुलांचा तो ऐकू येणार आहे। आपण बघतोय की लहान मुलं सध्या सगळी शाळेत जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच सगळ्यांमध्ये उत्साह चैतन्य निर्माण झालेला देखील पाहायला मिळतंय। कारण अनेक दिवसांनी जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा नवीन पुस्तकांचा वास आणि त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना सुट्टीत केलेली मजा सांगण्यासाठी आजचा पहिला दिवस कधी शाळेचा उजाडतोय असं मुलांना देखील होत असतं, विद्यार्थ्यांना देखील होत असतं। आणि त्याचबरोबर आपण बघतोय की शिरोडकर शाळेमध्ये परेलच्या व्यवस्थित जी तयारी आहे ती देखील केलेली आहे। पेढे असतील, फुलं असतील अशा पद्धतीची तयारी केली आहे। इतकंच नव्हे तर माजी विद्यार्थी देखील इथे आलेले आहेत, त्यामुळे मराठी शाळा कुठेही कमी नाहीत हे सांगणारे हे माजी विद्यार्थी देखील इथे शाळेमध्ये आलेले पाहायला मिळतात। आपण माजी विद्यार्थ्यांना विचारूया काय भावना आहेत आज, कारण शाळा सुरू जेव्हा होते तेव्हा तुमच्याही काही आठवणी जागवल्या? हो. आम्ही सगळे 1998 बॅचचे आहेत. ही शाळा अक्षरशः मुलांना घडवते, चांगले संस्कार करते आणि सगळ्यात या शाळेतून जे मुलं बाहेर पडतात ते लीडरशिप क्वालिटी घेऊनच पडतात. त्यामुळे कुठेही म्हणजे मराठी असूनही आम्हाला स्पेशली सांगावं लागतं की आम्ही मराठी मीडियमचे इतके संस्कार करते आणि आमच्या मुख्याध्यापिका ज्या आहेत त्या आमच्या इंग्लिशच्या टीचर होत्या त्यावेळी. त्यामुळे म्हणतात ना, तो आमचं फाउंडेशनच एवढं बेस्ट झालंय ना, तर आता ते भाषेचं वगैरे असं काही राहिलेलं नाहीये की इंग्लिश म्हणा मराठी म्हणा असं काही स्पेशली सांगावं लागत नाही की आम्ही मराठी भाषेचे किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत. नक्कीच, तर आपण बघतोय की इथे प्रिन्सिपल देखील शाळेच्या उपस्थित आहेत। आपण त्यांना विचारूया की मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीने शाळेची तयारी आज झालेली? म्हणजे ना, आज आमचा आनंद उत्सव विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षकांबरोबर, आमचे मॅनेजमेंट, आमचे माजी विद्यार्थी ह्या सगळ्यांबरोबर इतका द्विगुणित झाले ना की आमची ही परंपरा आहे। आमचा प्रवेशोत्सव आणि आमचा दीक्षा समारंभ म्हणजे काय, तर गुरु शिष्य परंपरा आहे। आज हे सगळे विद्यार्थी ह्या गुरुकुलात येतात आणि आम्ही त्यांना दीक्षा देतो। ही परंपरा आम्ही शाळेची नेहमी पुढे नेत असतो आणि ह्या परंपरेसाठी आजच्या या विद्यार्थ्यांना हे सगळं जगप्रसिद्ध आदर्श व्यक्तिमत्व आहे। मग शिक्षणाचं महत्त्व सांगणारे आपले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आदर्श आज आम्ही मुलांसमोर ठेवलेले आहे। भारतातील जगप्रसिद्ध साहित्य ठेवलेले हे का ठेवले, कारण आज मुलांना गरज आहे, त्या गरजेनुसार आम्ही स्वतःला बदल करतो आणि त्यांना शिक्षण प्रणाली राबवतो। नक्कीच, तर एकंदरीतच आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस आनंदित आणि उत्साहित व्हावा, वर्षभर मुलांना आनंद मिळावा या अभ्यासातून, शिक्षणातून, यासाठी ह्या शाळेमध्ये सध्या प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या साईडला आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सगळ्यांचं एक त्यांचा आदर घेण्यासाठी त्यांना एक आपण बघतोय की वेशभूषा जी आहे ती देखील करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आजपासून शाळेचा पुढचे वर्षभर मुलांना आनंदी आणि उत्साहाचे जाण्यासाठी ही विशेष तयारी जी आहे ती करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।